आपल्याला कधी लक्षात आलंय का? काही आठवडे शिकवल्यानंतर तुम्ही सहज ओळखू शकता की कोणता विद्यार्थी गृहपाठ विसरेल, कोण अतिरिक्त प्रश्न विचारेल आणि कोण लवकर कृती आटपेल. हे तुम्ही पाठ केलेलं नसतं, तुम्ही अनुभवातून शिकलेलं असतं. नेमकं हेच मशीन लर्निंग करतं. ते उदाहरणांमधून आणि अनुभवातून शिकतात आणि काळानुसार अधिक अचूक होत जातात. नमस्कार शिक्षकांनो, या अभ्यासक्रमाच्या मॉड्यूल 2 मधील पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. या मॉड्यूलमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजेच ML च्या मूलभूत गोष्टी समजून घेऊ. काळजी करू नका, हे ऐकायला अवघड वाटलं तरी खरं तर अगदी सोपं आहे. आजची अध्ययन निष्पत्ती आहे मशीन लर्निंग म्हणजे काय हे समजून घेणे आणि अल्गोरिदम आणि डेटा यांसारख्या प्रमुख संज्ञा ओळखणे. आपण AI आणि मशीन लर्निंगचा सखोल अभ्यास करत असताना या दोन संज्ञा डेटा आणि अल्गोरिदम वारंवार समोर येतील. सर्वप्रथम आपण डेटा या शब्दावर लक्ष केंद्रित करूया. हे एका उदाहरणातून समजून घेऊया. तुमच्या हजेरी पत्रक वहीचा विचार करा. दररोज तुम्ही कोणता विद्यार्थी उपस्थित आहे आणि कोण अनुपस्थित आहे हे नोंदवता. ही जी माहिती तुम्ही दररोज जमा करता ती म्हणजे डेटा. महिन्याच्या शेवटी तुम्ही या डेटाकडे पुन्हा पाहू शकता. कोणता विद्यार्थी वारंवार शाळेत अनुपस्थित असतो किंवा कोणत्या दिवशी जास्त विद्यार्थी गैरहजर असतात हे समजू शकता. डेटा म्हणजे अप्रमाणित आणि असंघटित केलेली माहिती, आकडे किंवा चिन्हे, जी प्रक्रिया करून अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करता येते. सोप्या भाषेत सांगायचं तर डेटा म्हणजे अशी माहिती जी आपण दररोज गोळा करतो, जी आपल्याला नमुने ओळखायला, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला आणि अधिक सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करते. आता पुढील संज्ञा अल्गोरिदम एका सोप्या वर्गातील उदाहरणातून समजून घेऊया. कल्पना करा, तुम्ही विद्यार्थ्यांना परिच्छेद कसा लिहायचा हे शिकवत आहात. तुम्ही त्यांना फक्त जा आणि लिहा असं सांगणार नाही, बरोबर ना? तुम्ही त्यांना टप्प्याटप्प्यांनी मार्गदर्शन कराल. सर्वप्रथम विषय निवडा, नंतर मुख्य कल्पना सांगणारे वाक्य लिहा, मग त्या कल्पनेला आधार देणारी 3 वाक्ये जोडा आणि शेवटी निष्कर्षाचे वाक्य लिहा. आता जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पायऱ्यांनी पाळलं तर सगळ्यांचे परिच्छेद व्यवस्थित आणि अर्थपूर्ण तयार होतील. हेच म्हणजे अल्गोरिदम, एखाद्या योग्य उत्तर किंवा परिणाम मिळवण्यासाठीचे स्पष्ट टप्प्याटप्प्यांनी दिलेले मार्गदर्शन. जसा विद्यार्थ्यांना परिच्छेद लिहिण्यासाठी तुमच्या सूचनांची गरज असते, तसेच संगणकांना काम समजण्यासाठी अल्गोरिदमची गरज असते. चला आता हे सगळं काही एकत्र समजून घेऊया. वर्गात आपण गोळा केलेली सर्व माहिती म्हणजे डेटा आणि त्या माहितीवर काम करण्यासाठी आपण ज्या टप्प्याटप्प्यांनी सूचनांचा वापर करतो त्या म्हणजे अल्गोरिदम. आता कल्पना करा, जर कोणीतरी असं असेल जे आपल्यासाठी ही सगळी माहिती पाहिल, काही सेकंदात नमुने ओळखेल आणि त्यातून शिकतही जाईल. किती रंजक आहे ना? इथूनच मशीन लर्निंगची सुरुवात होते. जेव्हा संगणक अल्गोरिदम वापरून डेटामधून शिकतो आणि एखादं काम अधिक चांगल्या प्रकारे करू लागतो, त्यालाच मशीन लर्निंग म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा म्हणजे आपण संगणकाला दिलेली माहिती, जसे गुण, उपस्थिती, गृहपाठ, आणि अल्गोरिदम ही एक कृती आहे जी संगणकाला त्या डेटाचे काय करायचे ते सांगते. वारंवार नमुने ओळखून संगणक आपल्या सूचनांमध्ये सुधारणा करतो, जसं की वाचन गट तयार करणे, कुणाला सुधारांची आवश्यकता आहे हे ओळखणे किंवा पुढील क्रियाकलापांची शिफारस सुचवणे. कल्पना करा, एक विद्यार्थी गणिताचे प्रश्न सोडवायला शिकत आहे. शिक्षक त्याला अनेक उदाहरणं दाखवतात.
विद्यार्थी नवीन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. जेव्हा उत्तर चुकतं तेव्हा शिक्षक त्याची दुरुस्ती करतात. हळूहळू विद्यार्थी अधिक चांगला होत जातो आणि त्याला कमी मदतीची गरज भासते. मशीन लर्निंगही अगदी असंच कार्य करते. संगणक हा विद्यार्थ्यासारखा असतो. डेटा म्हणजे उदाहरणे, अल्गोरिदम म्हणजे शिक्षक आणि कालांतराने सरावाने परिणाम सुधारतात. सोप्या शब्दात मशीन लर्निंग म्हणजे अनुभवातून शिकणारा एक संगणक. जसा विद्यार्थी सरावातून शिकतो अगदी तसंच. आपण सगळ्यांनीच AI बद्दल ऐकलंय. कल्पना करा, ती एक मोठी छत्री आहे. त्या छत्रीखाली बसलेला एक महत्वाचा भाग म्हणजे मशीन लर्निंग, जी संगणकांना आपल्या वर्गातील माहितीतील नमुने ओळखायला आणि त्यातून शिकायला मदत करते. आणि इथेच तिचा खरा उपयोग दिसतो. एकदा हे नमुने शिकले की ते आपल्याला पुढील पावलं सुचवू शकतात. जसं की कोणती कृती पत्रिका सामायिक करायची, कोणत्या गटाला झटपट सुधारण्याची गरज आहे, किंवा कोणत्या विद्यार्थ्याकडे थोडं अधिक लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच AI म्हणजे एकंदर चाणाक्षता आणि मशीन लर्निंग म्हणजे त्या चाणाक्षतेचा शिकणारा भाग, जो उदाहरणांमधून शिकतो. चला तर मग पाहूया हे प्रत्यक्ष वर्गात कसं कार्य करतं. तर मग आपल्या वर्गासाठी याचा नेमका अर्थ काय? मशीन लर्निंग म्हणजे एक शांत मदतनीस, जो आपल्या वर्गातील डेटामधून शिकतो आणि आपल्या छोट्या पण उपयुक्त सूचनांनी मदत करतो. उदाहरणार्थ, जो विद्यार्थी पटकन वाचन पूर्ण करतो त्याला पुढचा थोडा अधिक अवघड उतारा दिला जातो. ज्याला अधिक वेळ लागतो त्याला श्राव्य कथा आणि अधिक सराव दिला जातो. छोट्या प्रश्न मंजुषा तर AI ट्युटर सारख्या साधनातून लगेच प्रतिसादही देऊ शकतात. आपल्यासाठी याचा अर्थ होतो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं स्पष्ट चित्र, लवकर लक्षात येणारी मदतीची गरज आणि पुढील कृतीसाठी सोप्या सूचना. असे केल्याने आपण विद्यार्थ्यांसोबत अधिक वेळ घालवू शकतो आणि कागदपत्रांच्या कामावर कमी वेळ द्यावा लागतो. आज आपण मशीन लर्निंग म्हणजे काय हे समजून घेतलं आणि अल्गोरिदम आणि डेटा या महत्वाच्या संज्ञांवर चर्चा केली. आता चला आजच्या प्रश्नासाठी क्वेरी बॉटला बोलवूया. नमस्कार शिक्षकांनो, आशा आहे तुम्हाला मशीन लर्निंग बद्दल शिकताना मजा आली असेल. मी पुन्हा आलोय आजच्या प्रश्नासोबत. आजचा प्रश्न असा आहे, तुमच्या अध्यापनात असा कोणता प्रसंग आला आहे का जिथे तुम्ही डेटा किंवा टप्प्याटप्प्याने आखलेली प्रक्रिया वापरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल निर्णय घेतले? पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, जिथे आपण मशीन लर्निंगचे प्रकार जाणून घेऊ. तोपर्यंत शिकत रहा, शोध कार्य करत रहा.